झाडाला सुद्धा येत नाही सगळं आहे त्या झोपडीमध्ये ते सुख घेतलं. मला एक वेळ आठवलं तू कशा म्हणजे त्याला काय झालं म्हणून एक माझ्याकडे आईबाप वाढले तुझ्या मामाची तुला नाही टाकली तर ज्याच्याकडे स्थिती ही आपल्याला त्याच्या शेजारच्या कोणी तोही रोज रात्री प्रार्थना करायची भगवंताची भगवंता माझ्या माणसाला सुखीच त्यांनी ऐकली गंगा तुम्हाला तुझा पूर्वीला इतका त्रास देतो आणि ही माझ्याकरता अशी प्रार्थना या मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांमध्ये प्रार्थनेला अतिशय महत्व आहे. ते गोळा मागणार म्हणतात अरे का मुसलमानचा तेव्हा आहे काय तर त्यांनी तिला मोकळी केली त्या महाराजांच्या कायद्याप्रमाणे तिला सूट दिली आणि मोकळी केली. तो रात जायला झोपी जायची आईने या पिसाळाला खा होता ओळखीचा बाहेर गोस्वामी म्हणून म्हणा सोपी चालूच त्याची मूर्ती मी बोलत सांगतो. त्याचं वय होतं 85 वर्ष तुला आतली होती तुमची वय काय आहे 5 वर्ष 500 वर्ष 5 वर्ष आणि म्हणला 17 वर्ष वाया गेली ती 5 वर्ष ईश्वराची इबादत उपासना करतो 5 वर्षाची काय कल्पना सुंदर आहे बघा. म्हणजे आपण खरेच जगलो ईश्वराची उपासना केली म्हणून जो दिवस नामात गेला तो दिवस गेला माझीकडे गेला नाही साधरी लागला असं किंवा ती अशी बसली होती एवढी शकतो सकाळची वेळ प्रसन्न होतो सगळीकडे फुलं वेळ फिरलेली प्रसन्न सकाळ तो आला आणि काय म्हणाला अरे ही ईश्वराची संबंध दुनिया पहा काय प्रसंग काय तर ती म्हणाली तू म्हणतोस ते खरं आहे पण हे सगळं यांनी निर्माण केलं त्याला मी आज पाहते याच्यातच सुख आहे काय केलं नाही हे पडतं तुमचा धंदा तुमचं घरदार नातेवाईक सगळं असू दे सगळं चालू असू दे पण आतमध्ये तुम्ही गेला गाडीची विद्या केली नाही आणि त्याप्रमाणे हळूहळू हळूहळू आप्रमाणे पहिल्या श्लोकामध्ये भगवत आत्मनिर्भर माझ्यातून मागत बाबा आपला सुद्धा कुठे आहे का पैशात आहे का लोकांच्या स्थितीमध्ये आहे का लग्न काढणार तुला काढत नाही माझा सुद्धा माझ्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी कसा आज मी अज्ञात आहे खराब मी कोण आहे तर माझ्यामध्ये जो म्हणून आहे त्याच्या ध्यानामध्येच माझं त्याच्यामध्येच माझं स्वागत म्हणून संसाराच्या ह्याच्यामध्ये पुन्हा लोकांना कसा म्हणाले मार्ग खरोखर आपल्या शंकराचार्यांनी बृहदारण्यक वाक्यामध्ये असा एक दृष्टांत घातलेला ते जंगलामध्ये हरवला म्हणाले आणि मग त्याला असं मार्गदर्शन भेटावा आणि ह्या रस्त्याने तसं हे आहे या संसाराच्या अरण्यामध्ये आपण घेऊन झालेलो आहोत हरवलेलो आहोत तिथे बाहेरून पडण्याची जी वाट आहे ती क्रमली एकदम नाही पडणार हळूहळूच पडेल आणि फार कठीण आहे. तुम्हाला मी ती शारदा माताची गोष्ट सांगतो काय मोठीच माणसं बरं का तेव्हा त्याला कळलं की रामकृष्ण आढळले आणि असं काय करावं म्हणून की 12 वर्षाची पोरगी काय सांगायला नाही त्या दक्षिणेश्वरची यात्रेला बाहेर निघाली कुठे राहा तेव्हा त्यांच्या बरोबर 40-50 मिनिट जायचं तेव्हाच काय करायचे 5 मिनिट आणि संध्याकाळ घरी त्याचा हात गेलेला आणि मग पुढे जायचं दुसऱ्या सुजले इथून काय रोज एवढे चालायचं कायदा नाही कसं शक्य आहे वेळेला मला सांगा तेव्हा एका दिवशी संध्याकाळ झाली मध्ये आळून त्या बाळा म्हणाला बाई लवकर चालले तर आळून काढायला हवी आणि मला काही चालली नाही आणि जशी ते बाळ निघून गेलं हो आणि लोक जन्म काढायचे त्या जंगलामध्ये एक प्रसिद्ध बाबू राहत होता संध्याकाळची वेळ अंधार पडला काही कशी तरी चालले ढकलत त्या बाया निघून गेल्या आणि तो बोलला कोण आहे तुम्ही काय केलेलं असेल तुझी मुलगी आहे म्हणा आणि त्याला हे उत्तर ऐकून यादच पडलं चल म्हणे त्याने आपल्या घरी नेलं
त्यामध्ये झोपली जंगलातच कुठे दिवा बारीक आणि बायकोला म्हणाला तुला मुलगी आणली म्हणा. काय गंमत आहे बघा, सगळे हे मोठी माणसं. रात्री तिने खीर केली त्या बाईने आणि हिला खायला आणि निसताना तिच्या पायाला तेल लावून पाय चोळले आणि तुम्हाला तुला काय दिसतो माझा नवरा असं त्याला वेळ लागला असं म्हणत असतो मला त्याला पाहायला जायचं. तेव्हा हा काय म्हणाला मी त्याचं नाव ऐकलं मलाच त्याला भेटायला जायचं. म्हणून दुसऱ्या दिवशी ते सुबंध तिला गेला त्याला मुला नव्हतं मुलगी शारदा माता आहे तिच्याकडे आणि त्या दिवशी रामकृष्ण वरात परत बाहेर बसतो त्याला सुधारला पण काय उत्तर असेल तुझी मुलगी आहे म्हणून हे कोण देऊ शकेल ज्याची ईश्वरा विसरायची तसंच तुमचं उत्तर प्रपंचात तसं आल्यानंतर रडावं जाऊन अरे मी तुझ्या म्हणतो ना ही तुझी आहे मग बघ तू मला आणि तुम्हाला सांगू का त्याला जास्त केली मी वेळ येणार नाही किंवा भाजीचं काही नातेवाईक येणार नाही परमात्मा नाही त्याचा सत्पुरुष आल्याशिवाय नाही तुमच्या प्रसंगाची आधीच त्याला कल्पना घेण्याची व्यवस्था करेल आणि प्रसंग करणार नाही सहन मदत करेल म्हणजे मानवी दृष्टीने जेवढा मदत करणं शक्य आहे तरी बरोबर करेल. म्हणून म्हणाले हा क्रमवाद म्हणजे या अरण्यामध्ये संसाराच्या अरण्यामध्ये वाट चालू बरोबर. शेवटी म्हणाले हे असो क्रमयोग बोधे ते भक्तची जाणले मी स्वानंद बोधे वेगळे आदिला आणखी सुंदर प्रश्न कसा आहे तो ओहळ ओहळ निवड आहे म्हणजे कसं असतो तेव्हा तरी पाणी तेव्हा तरी नाही पावसाळ्यात एकदम वाहतो नाही कोरडा असा ओढ. त्यानंतरच्या अवस्थेमध्ये गंगा नाही गंगा हा ओढ त्या गंगेला जाऊन मिळतो. गंगा कशी आहे समुद्राला जाऊन मिळते म्हणून क्रमयोग हे क्रमयोगाचा ओढा हा ओढा वाढला की गंगा बनते. गंगा मिळाला तिचीच गंगा ज्ञानगंगा तीच गंगा म्हणतात आणि गंगा म्हणते तिचा पुढे समुद्रात जाते. स्वानंद असा स्वानंद नदी समुद्र किंवा स्वानंदाच्या उदरीमध्ये त्या क्रमयोगाचं तीन पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांकडे ओढा सुरुवात झाली ओळखली का हो हे गावले सर्व घाण करतात हे असतो ते असतो आणि त्याला पाणी घड नाही तसं तुमची आमची जी भक्ती आहे ही भक्ती ओढायची काय सांगण्याची तुझी उल्लेख जाते तुम्ही सांगितलंय ज्ञानी आमचा राजा त्याला काय येते का अवस्था त्यांना म्हणून तुमचं आमचं कसं आहे का आजची उपासना झाली का म्हणजे पाहुणे आले म्हणजे नाही म्हणावले काय करायचं तो मला ओळखा त्यावेळी झालं नाही तर नाही लहान मुलांच्या अभ्यासासारखं होते आपला आपण लहान मुलांचं अवकर्माची गोष्टी आहे बरं काय म्हणून त्यांना राग येत नाही आपला तेवढ्याच्या आधी राग राहायची नाही का आणि दुसऱ्यापासून पडते काय खरंच आम्ही तुम्हाला मी पाहिलेलं आहे माझ्या घरामध्ये एशिया सुरू झालं आता त्याचा एशिया 2-3 वर्षात येईल ना 2-3 वर्षातून चुकलं एशिया न तिथे सकाळी 4 वाजता ती काहीतरी सुरू होते गेम मुली आहे काय आम्ही काकड्या तेल वगैरे उठा लवकर नाही का अशी माणसं आपण तर त्या मुलींचे मला राग आला काय नाही ना मला वाटतं आहे बरोबर आहे नाही का असं सत्पुरुषांना आपल्याला पाहून लागलं ते सगळे असले लोकांचं अध्यात्मदृष्ट्या पोरते लहान पोरं आहे नाही का 10 आता कुठल्याही गोष्ट लहान म्हणता पण अशी पोरं आहे नाही का चांगला बिंदू काय हा ओढ ओढ आहे पाणी पाणी नाही नाही चाललंय साधून चाललंय मग मी ठरवलं तुम्ही मला भेटायचा आजचा दिवस झाला का तो हो म्हणतो रामदाने खायला होतं मी काय म्हणतो जे केल्यानंतर मी भेटायलाच येणार नाही येतात म्हणा हो म्हणून सुद्धा पण असा मी बाकी सगळ्या नियम मलाच कळला नाही ते काय ओढ असतो त्याला काही होत नाही आपण मध्यस्थितीत आहे ना मध्यस्थितीने सगळ्याच मध्यम परमात्मे म्हणतो मी सगळं करायचं कारण आणि आईकडे काय झाले म्हणजे हे अर्थशास्त्र आता म्हणजे 2च वर्ग राहते जसे आघाडी सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास
तसं म्हणजे गरीब आणि श्रीमंत माझ्या मध्यमवर्ग नाही. तसं परमार्थात सुद्धा आहे असे दिसत आहे. एक आपला ओढाच आणि एक आपला गंगा असं. मग ओढा वाढता वाढता ओढ्याला गती येते. ओढा राहत नाही, गंगे म्हणतात. गंगे गेला की ओढा पण गेले. तसं ह्याचा परमार्थ वाढला 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 की गंगा वाढलं. गंगेचं विधान फार छान आहे. ही गंगा पवित्र आहे, शुद्ध आहे, भगवंताजवळ येणारी आहे, त्याच्या बळापासून निघालेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज गंगा म्हणतात. विलास गंगेत स्नान केलं की पाप नाहीशी आहे. तसं ह्या माणसाची उपासना थोडे का असताना गंगेसारखी आहे. त्याचा अंतःकरण शुद्ध करून आणि ती ज्ञानस्वरूप आहे. तेच गाण दिले आणि ती जी ज्ञानस्वरूप गंगा आहे भगवंताच्या जवळ मिळाली. ती समुद्रामध्ये गेली की कोणत्या समुद्रात शिवानंद होत आत्मानंदाचा याची अवस्था सांगितली. पहिल्यांदा चालले ती गंगेसाठी प्रचंड रोहानी जाते आणि शेवटी स्वानंदामध्ये हा क्रमयोग. मग शेवटी माळे हा थाळवरी सुवर्ण क्रमयोगी आहे महिला. हा छान आहे. म्हणून वेळोवेळी तुम्हाला सांगतो आम्ही अरे अर्जुना सुवर्ण सत्व आहे. वर्ण जाणणारा उत्तम तऱ्हेने वर्ण जाणणारा तू अर्जुना माझ्या म्हणण्याची तू लक्षात घे. असा हा क्रमयोगाचा महिमा असल्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा हा क्रमयोग तुला सांगतो. किती दया असेल तर दुसऱ्याचं सांगताना दया असेल की अरे माझे ऐकणारे लोक असे आहे की त्याला हरिची आवड नाही मग सांगता एकीकडे हरी तुम्ही करा पण ऐकत नाही दुसरे म्हण. अशा माणसाने मी सांगतोय म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगतोय म्हणाले. शेवटी म्हणून वेळोवेळी आहे तो सांगायला लागेल तिथेच मी सांगतो. राम